यानंतरची बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या जागेवर वक्फ बोर्डानं दावा केलाय। त्यानंतर स्मारकाचं काम बंद करण्यात आलंय। विद्यापीठ नामांतर लढ्यातील शहीदांचं स्मारक तयार करण्यात येत आहे आणि त्यातच आता वक्फ बोर्डानं विद्यापीठाला नोटीस देत या जागेवरच दावा केलाय। सय्यद जियाउद्दीन कादरी यांच्याकडून ट्रिब्युनल कोर्टात हा दावा दाखल करण्यात आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शहीदांचं स्मारक उभारण्यात येत आहे। त्याचं काम सध्या सुरू आहे, मात्र वक्फ बोर्डाची नोटीस आल्यानंतर आता हे काम थांबवण्यात आलेलं आहे। ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। कादरींकडून ट्रिब्युनल कोर्टात तसा दावा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे विद्यापीठातील शहीद स्मारकाचं काम बंद करण्यात आलेलं आहे। याआधी सुद्धा लातूरमधल्या काही शेतकऱ्यांना त्यांची जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करण्यात आला होता, तशा नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या आणि आता तर थेट छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ प्रशासनाला ही अशा प्रकारची नोटीस आलेली आहे। या प्रकारे त्यांच्या बामू विद्यापीठातील जागेवर वक्फनं दावा केलेला आहे। कादरींकडून ट्रिब्युनल कोर्टात हा दावा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे शहीद स्मारकाचं काम बंद करण्यात आलेलं आहे। सय्यद जियाउद्दीन कादरी यांनी ट्रिब्युनल कोर्टात हा दावा दाखल केलेला आहे। वक्फच्या दाव्यानंतर इथं सुरू असलेलं शहीदांचं स्मारकाचं काम बंद करण्यात आलेलं आहे। विद्यापीठ नामांतर लढ्यातील शहीदांचं हे स्मारक तयार करण्यात येत होतं आणि त्यातच आता नोटीस आल्यानं हा दावा करण्यात आल्यानं हे काम बंद करण्यात आलेलं आहे।